ओम शांती. आज आहे 13/12/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे हे ईश्वरीय मिशन आहे. तुम्ही सर्वांना ईश्वराचे बनून त्यांना बेहदचा वारसा मिळवून देता. प्रश्न आहे, कर्मेंद्रियांची चंचलता कधी समाप्त होईल? उत्तर आहे, जेव्हा तुमची स्थिती सिल्व्हर एजड पर्यंत पोहोचेल, अर्थात जेव्हा आत्मा त्रेताच्या सतोस्टेज पर्यंत पोहोचेल, तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. आता तुमची रिटर्न जर्नी म्हणजे परतीचा प्रवास आहे. म्हणून कर्मेंद्रियांना आपल्या काबूत ठेवायचे आहे. लपून असे कोणतेही त्यामुळे आत्मा पतित बनेल. अविनाशी सर्जन तुम्हाला जे पथ्य सांगत आहेत त्यावर चालत राहा. गीत आहे, मुखडा देख ले प्राणी, जरा दिल दर्पण में. ओम शांती. रुहाणी मुलांप्रती रुहाणी बाबा समजावून सांगत आहेत. फक्त तुम्हा मुलांनाच नाही तर जी पण रुहाणी मुले प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावली आहेत ती जाणतात. आम्हा ब्राह्मणांनाच बाबा समजावून सांगतात, अगोदर तुम्ही क्षुद्र होता, मग येऊन ब्राह्मण बनला आहात. बाबांनी वर्णाचा सुद्धा हिशोब समजावून सांगितला आहे. दुनियेमध्ये वर्णांना सुद्धा समजत नाहीत, फक्त गायन आहे. बाबा म्हणतात, बेहदचे पिता अलौकिक पित्याद्वारे तुम्हाला समजावून सांगत आहेत. या पित्याला कोणीही जाणत नाहीत. ब्रह्मांच्या बायोग्राफी विषयी कोणालाच माहीत नाहीये. त्यांचे ऑक्युपेशन सुद्धा जाणून घेतले पाहिजे ना. बाबा म्हणतात, आता बाबा म्हणतात, मुलांनो, पावन बना. तुम्ही हका मारत होता ना की हे पतित पावन या. गीतेमध्ये देखील मन मनाभव शब्द आहे, परंतु त्याचे स्पष्टीकरण कोणाकडेच नाहीये. बाबा आत्म्याविषयीचे ज्ञान देखील किती क्लिअर करून समजावून सांगतात. कोणत्याही शास्त्रामध्ये या गोष्टीचं काही नाही आहेत. बाबा म्हणतात की कोणत्याही शास्त्रामध्ये या गोष्टीच नाहीये. भले म्हणतात आत्माबिंदू आहे, भ्रुकुटीच्या मध्यभागी स्टार आहे, परंतु यथार्थ रीतीने कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीये. ते देखील जाणून घ्यावे लागेल. कलियुगामध्ये आहेतच अनरायटियस म्हणजे दुराचारी, सतयुगामध्ये आहेत सर्व रायटियस म्हणजे नीतिमान. भक्ती मार्गामध्ये मनुष्य समजतात हे सर्व ईश्वराला भेटण्याचे मार्ग आहेत. म्हणून तुम्ही प्रथम फॉर्म भरायला लावता की इथे का आला आहात. यासाठी देखील तुम्हाला बेहदच्या बाबांचा परिचय द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही विचारता आत्म्याचा पिता कोण, मग सर्वव्यापी म्हटल्याने तर काही अर्थच निघत नाही. सर्वांचा पिता कोण ही आहे मुख्य गोष्ट. आपापल्या घरामध्ये सुद्धा तुम्ही समजावून सांगू शकता. 1-2 मुख्य चित्रे, शिडी, त्रिमूर्ती, झाड ही खूप गरजेची आहेत. बाबा म्हणतात, असे कोणतेही काम करू नका ज्याने तोटा होईल. बाबांची निंदा केली जाते ना, असे कर्म करू नका ज्याने जास्त विकर्म होईल. पथ्य देखील पाळायचे आहे. औषधामध्ये सुद्धा पथ्य ठेवले जाते. डॉक्टर म्हणतात हे आंबट इत्यादी खायचे नाही, तर ऐकायचे आहे. कर्मेंद्रियांना वश करावे लागते. जर लपवून खात राहाल तर मग औषधाचा परिणाम होणार नाही. याला म्हटले जाते आसक्ती. बाबा देखील शिकवण देतात की हे करू नका. सर्जन आहेत ना. मुले लिहितात, बाबा मनामध्ये खूप संकल्प येतात, सावध राहायचे आहे. घाणेरडी स्वप्ने, मनसामध्ये संकल्प इत्यादी खूप येतील. यांना घाबरायचे नाहीये. सत्युग त्रेतामध्ये या गोष्टी नसतात. तुम्ही जितके पुढे जवळ येत जाल, सिल्व्हर एजेड पर्यंत पोहोचाल, तेव्हा कर्मेंद्रियांची चंचलता बंद होईल. कर्मेंद्रिया वश होतील. सत्युग त्रेतामध्ये वश होती ना.
जेव्हा त्या त्रेताच्या अवस्थेपर्यंत याल तेव्हा वश होतील. मग सतयुगाच्या अवस्थेमध्ये याल तर सतोप्रधान बनाल. मग सर्व कर्मेंद्रिये संपूर्ण वश होतील. कर्मेंद्रिय वश होती ना, नवीन गोष्ट थोडीच आहे. आज कर्मेंद्रियांच्या वश आहात, उद्या मग पुरुषार्थ करून कर्मेंद्रियांना वश करता. बाबा म्हणतात, बाबांनी जेव्हा स्वर्गाची स्थापना केली होती, तुम्ही स्वर्गाचे मालक होता. मग 84 जन्म घेऊन खाली उतरत आला आहात. आता हा आहे तुमचा अंतिम जन्म. हिस्ट्री रिपीट तर जरूर होईल ना. तुम्ही 84चा पूर्ण हिशोब सांगता. जितक्या जणांना समजेल तितकी पाने बनत जातील. तुम्ही देखील अनेकांना आपसमान बनवताना तुम्ही म्हणाल, आम्ही आलो आहोत साऱ्या विश्वाला मायेच्या कैदेतून सोडवण्यासाठी. बाबा म्हणतात, मी सर्वांना रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी येतो. तुम्ही मुले देखील समजता बाबा ज्ञानाचा सागर आहे. तुम्ही देखील ज्ञान प्राप्त करून मास्टर ज्ञानसागर बनताना. ज्ञान वेगळे आहे आणि भक्ती वेगळी आहे. तुम्ही जाणता भारताचा प्राचीन राज्योग बाबाच शिकवतात. बाबा म्हणतात, तुम्हाला घरी राहून आठवणीमध्ये राहायचे आहे. आठवणीमध्ये राहता राहता तुम्ही देखील शरीर सोडू शकता. कुठेही असा तुम्ही बाबांची आठवण करा. आठवणीमध्ये राहाल, स्वदर्शन चक्रधारी बनाल तर कुठेही राहून तुम्ही उच्च पद मिळवाल. जितकी वैयक्तिक मेहनत कराल तितके उच्च पद मिळवाल. घरी असताना देखील आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. अजून फायनल रिझल्टला थोडा वेळ बाकी आहे. मग नवीन दुनिया सुद्धा तयार हवी ना. आता कर्मातीत अवस्था झाली तर सूक्ष्म वतनमध्ये राहावे लागेल. सूक्ष्म वतनमध्ये राहून देखील पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पुढे जाऊन तुम्हाला सर्व साक्षात्कार होईल. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, एका बाबांकडूनच ऐकायचे आहे. एकाच्याच अव्यभिचारी आठवणीमध्ये राहायचे आहे. या शरीराची काळजी घ्यायची आहे, परंतु मोह ठेवायचा नाही. दुसरी पॉइंट आहे, बाबांनी जे पथ्य सांगितले आहे त्याचे पूर्णपणे पालन करायचे आहे. कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्याने बाबांची निंदा होईल, पापाचे खाते बनेल. स्वतःला तोट्यात टाकायचे नाही. आजचं वरदान आहे, 3 सेवांच्या बॅलन्सद्वारा सर्व गुणांची अनुभूती करणारे गुणमूर्त भव. 3 सेवांच्या बॅलन्सद्वारा सर्व गुणांची अनुभूती करणारे गुणमूर्त भव. स्पष्टीकरण आहे, जे मुले संकल्प, बोल आणि प्रत्येक कर्माद्वारे सेवेमध्ये तत्पर राहतात तेच सफलता मूर्त बनतात. तिन्हींमध्ये मार्क्स समान आहेत. पूर्ण दिवसामध्ये तिन्ही सेवांचा बॅलन्स असेल तर पास विथ ऑनर किंवा गुणमूर्त बनतात. त्यांच्याद्वारे सर्व दिव्य गुणांचा शृंगार स्पष्ट दिसून येतो. एकमेकांना बाबांच्या गुणांचा किंवा स्वतःमध्ये धारण केलेल्या गुणांचा सहयोग देणे हेच गुणमूर्त बनणे आहे. कारण गुणदान सर्वात मोठे दान आहे. आजचं बोधवाक्य आहे, निश्चयरूपी फाउंडेशन पक्के असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव स्वतः होतो. निश्चयरूपी फाउंडेशन पक्के असेल तर श्रेष्ठ जीवनाचा अनुभव स्वतः होतो. आजचा अव्यक्त इशारा आहे, आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. स्पष्टीकरण आहे, मागील कर्माच्या हिशोबाच्या फलस्वरूप शरीराचे रोग असोत, मनाच्या संस्कारांची अन्य आत्म्यांच्या संस्कारांशी टक्कर सुद्धा होत असेल, परंतु कर्मातीत कर्मभोगाच्या वश न होता मालक बनून हिशोब चुकता करा. कर्मयोगी बनून कर्मभोग चुकता करणे ही आहे कर्मातीत स्थितीची निशाणी. प्रॅक्टिस करा. आत्ता आत्ता कर्मयोगी, आत्ता आत्ता कर्मातीत स्टेज.
अच्छा. ओम शांती.